पश्चिम आशियातील महिनाभराची शांतता भंग झाली असून 4 मे रोजी इराणनं यूएईवर म्हणजे संयुक्त अरब अमिरातीवर भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला। या हल्ल्यामुळे फुजैरा तेल प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठी आग लागली असून या 3 भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। यूएईच्या हवाई संरक्षण दलानं अनेक क्षेपणास्त्र निकामी केल्याचा दावा केला असला तरी काही ड्रोन धडकल्यानं मालमत्तेचं नुकसान झालं। अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या चर्चेदरम्यानच हा हल्ला झाल्यानं तणाव कमालीचा वाढला। निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर आपल्या सोबत आहेत। बाम सर, अजून शस्त्रसंधी उठली आहे की कायम आहे याबद्दल संदिग्धता असताना आता इराणकडनं करण्यात आलेल्या या कृतीमुळे नवीन युद्धाचा पुढचा टप्पा सुरू होईल असं वाटतं? हो, आज आपण पाहतोय की जवळजवळ 67 दिवस झाले आहेत लढाई सुरू होऊन 28 फेब्रुवारी नंतर। 8 एप्रिलला आपण पाहिलं होतं की त्यांनी सीज फायर डिक्लेअर केली होती आणि इनिशियली म्हटलं होतं की 2 आठवडे 15 एप्रिल पर्यंत, पण नंतर करेक्शन 22 एप्रिल पर्यंत। आणि डोनाल्ड ट्रम्पनी नंतर म्हटलं होतं की मी युनिलॅटरली सीज फायर पुढे ढकलतोय। पण त्याच्याच बरोबर हॉर्मुझ जी समुद्र धुनी होती त्याचा ब्लॉकेड सुरू केला होता आणि तेव्हा अमेरिकेने म्हटलं होतं की आम्ही ब्लॉकेड स्पेशली इराणच्या विरुद्ध करणार आहोत, कारण इराणचं ऑइल जेव्हा बाहेर पडेल तेव्हा इराणला त्याचा खूप फायदा होतो आणि त्यांचं वाणिज्य आणि इकॉनॉमिक्स वाढतं। रिटॅलिएशन म्हणून इराणने म्हटलं होतं की जर का तुम्ही असा प्रयत्न केला तर आम्ही असं धरू की हे सीज फायरचं उल्लंघन आहे। आणि आपण पाहिलं पहिल्या चरणाच्या वाटाघाटी झाल्या 10 आणि 11 एप्रिलला फिसकटल्या, सेकंड वार्ता झाल्याच नाहीत। मग कोणी 7 पॉइंट दिले, कोणी 10 पॉइंट दिले। आता लेटेस्ट असं आहे की इराणनी 14 पॉइंटचा प्रपोजल US कडे पाठवला आहे आणि डोनाल्ड ट्रम्पने म्हटलंय की आम्हाला हे बिलकुल मान्य नाहीये, मला पसंत नाही पडलं म्हणून। आणि अशा कोंडीमध्ये असताना काहीच कळत नव्हतं की होतं काय। आणि सडनली आज आपण पाहतो की जे कारवाई इराणनी केली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की आम्ही हे कारवाई याच्यासाठी केली आहे की युएसनी ब्लॉकेड करून सीज फायरचं उल्लंघन केलंय। आपण पाहिलं होतं की यूएई वरती मिसाइल्स आणि ड्रोनचा अटॅक केला होता। ते आपण असंही पाहिलंय की फुजियारा जे त्यांचं स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहेत आणि गल्फ ऑफ ओमान मध्ये ते पोहोचवलंय। एक गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे आपण पाहू शकतो, कारण आपल्याला पाहता येईल की वाय यूएई ह्याच्यावर का हल्ला झाला। जे साऊथ पासून नॉर्थ कडे आपण जितके आखाती देश आहेत, ओमान असो, यूएई असो, कतार असो, बहरीन असो, कुवेट असो की इराक असो, यूएईला का निवडलं? बरं, यूएई ची एक पाईपलाईन आहे जी जवळजवळ 1.5 मिलियन बॅरल्स पर डे ती पाठवू शकते हबशानहून फुजियारापर्यंत। बरोबर, 406 किलोमीटरची ही पाईपलाईन आहे आणि 2012 पासून ही ऑपरेशनल आहे। त्याच्यामुळे जेव्हा इराणला कळलं की कोंडी आपली होते आणि बाकी लोक हॉर्मुझला बायपास करून गल्फ ऑफ ओमान मध्ये आपला साठा वाढवत आहेत, म्हणून त्यांनी फुजियारा ऑइल फॅसिलिटी आहे अतिशय हा महत्वाचा इनपुट आहे। आणि यामुळे आता या सगळ्या जो एक सब रिजनल कॉन्फ्लिक्ट होता तो अधिकाधिक मोठा रिजनल होत चाललेल्या मिडल ईस्टला कवेत घेणारा होतोय। बाम सर, धन्यवाद आपल्या या विश्लेषणासाठी।